खर तर आज खेळाडूंसोबत डान्सरांची मांदी आली आहे. आपण स्काय यांना पाहिलं, त्यानंतर बप्पूजी सूर्यराव आणि त्यानंतर अमृतजी म्हात्रे, लोककलेतील फोक मधील बेतात बादशे या विभागातील पहिली लावणी चे कोरिओग्राफर, त्यानंतर सुप्रसिद्ध डान्सर पपन पाटील यांचे सुरुवातीचे कोरिओग्राफर. आपल्या तालमीतील अनेक कलाकार उच्च स्तरावर पाहायला मिळाले असे अप्रतिम कोरिओग्राफर अमृतजी म्हात्रे यांना मी विनंती करेन, आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. चला, फार मोठे स्वप्न घेऊन सोन्या स्पोर्ट्स जय बजरंग भूम ही टीम पाहायला मिळाली. सुक्या झाल्या. पहिली षटक चांगलं फेकलं होतं आणि त्यानंतर मात्र ती जिद्द तिथं थांबली आणि त्या तुम्हाला घोडेबाजार पाहायला मिळणार नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला बैलगाडा शर्यत पाहायला मिळणार नाही. यामध्ये प्युअर फेअर क्रिकेट पाहायला मिळेल. त्यामुळे हाय स्कोर ही संकल्पना आहे. पुढील एक मॅच तुम्हाला बायच्या सुरुवात मिळण्यासाठी, त्यामुळे संधी आहे आता या दोन टीम मधून कुठली टीम हाय स्कोर करते. बॅटिंग करणाऱ्या टीमने जर अधिकतम धावसंख्या केल्या तो फील्ड करणाऱ्या टीम डोंगरी या टीमसाठी सुद्धा संधी उपलब्ध असणार आहे. आपण बॅटिंग ओपनिंग पेअर पाहतोय. सलामीची जोडी आनंद गुप्ता आणि त्याच्यासोबत कल्पेश पाटील. निशिकेत म्हात्रे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आहे. निशिकांत म्हात्रे, आपण निशी बोलूया ते चांगलं वाटेल, कारण खास करून त्याची ओळख आहे निशी नावानं आणि तो या मॅचला सुरुवात करणार आहे. आनंद गुप्ता ऑन स्ट्राईक आहे. उरणच्या व्यावसायिक क्रिकेट मधील आनंद गुप्ता हे फार मोठं नाव आहे आणि सध्याच्या घडीला ते चर्चेला सुद्धा आहे. आणि त्यानंतर निशीची ओळख आहे इकॉनॉमिकल षटक टाकणं, त्यानंतर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये समोरच्या टीम मधून विकेट चांगल्या काढणं. चला करा मॅचला सुरुवात. पहिला बॉल स्लोअर टाकला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन फार चांगली सजवली आहे. आपण फील्ड पाहू शकताय. मिड विकेटला एक फील्ड आहे, त्यानंतर लॉंग ऑफला आपण एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे जो निशी हाताळतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. मॅचला बॅटनं केली आहे सुरुवात एक धावसंख्येनं आणि धाव फलकावर नोंद झाली आहे एक धावसंख्येची. ऑन स्ट्राईक आता आपण कल्पेश पाटीलला पाहणार आहोत. बरोबर 11:59 वाजता ही मॅचला सुरुवात झाली आहे. टाइम अलर्ट आहे. स्लोअर बॉल टाकला होता. कट करण्याचा प्रयत्न अगदी सहज पुश करण्यामागे ते फसले गेलेत. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. तो अधिकतम वेगवान बॉल टाकतो, त्यानंतर बोटो फिरवतो, स्लोअर टाकतो. चेंजेस फार महत्वाचे आहेत जगण्यात, जीवनात आणि त्यानंतर खेळत असणाऱ्या खेळात. हा बॉल आणखी एक स्लोअर. बा गती फार महत्वाची नाहीये, तर गती बघा तुमचं डोकंही फार महत्वाचं आहे आणि ते डोकं वापरलंय निशियानं. समोरचा धाकड फलंदाज आहे, अधिकतम वेगानं हिट मारू शकतोय त्याला कल्पना माहिती आहे आणि त्या संकल्पनेतून तो गोलंदाजी करतोय. ही हुशारी तर दाखवायला हवी आणि तो दाखवतोय या टायमिंगला या मॅच मध्ये. आणखी एक स्लोअर फाटका फसलाय. रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये. गडबड झाली आहे थोडी, कमी चान्स मिळाला. फॉलो थ्रो मध्ये फील्ड करणं हे फार कठीण असतं, पण कधी कधी टायमिंग मध्ये तेही साधलं जातं आणि तो मग किस्सा चर्चेस आढळतो. प्रसार माध्यमातून अनेक असे आपण व्हिडिओज पाहिलेत आणि त्यानंतर अनेक प्लेयर त्याच्यातून फेमस सुद्धा होताना पाहिलेत. आपण या अगोदरची मॅचला आपण हरीश मडवीना ऐकलात आणि सध्या तेही प्रसार माध्यमावरती चर्चेला आहेत. लोअर फुल टॉस, हलकासा पॉली बनवला आणि त्यानंतर एकच धावसंख्या. बस संयमही दाखवला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी न करता निशीचं चांगलं षटक आहे. त्या चांगल्या षटकामध्ये स्ट्राईक रोटेशन हा धर्म ठेवून या मॅच मध्ये सातारा टीम डिफेंड करताना पाहायला मिळते. आतिषबाजी पाहायला मिळत नाहीये, फटकेबाजी पाहायला मिळते, आक्रमकता दिसत नाहीये. पुढचा बॉल ऑन साइडला, तुम्ही जास्त काळ थांबवू शकत नाहीये. पॉवर जनरेट करणारा हा पॉवरफुल, दॅट्स अ U6.
षटकारानं धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्ड वरती 9 झाली आहे. एक षटकाचा खेळ संपला. आपण आनंद गुप्ता 2 बॉल वरती 2 संयमी खेळी पाहायला मिळते. नंतर कल्पेशनं 4 बॉल फेस केले. नंतर शेवटच्या बॉल वरती शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला पूल केला आणि तो पूल सक्सेसफुल ठरला. 6 धावसंख्या आल्या. क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या या 7 असतात ज्यावेळी 9 वरती षटकार येतो आणि त्यानंतर 6 धावसंख्या या सातत्यानं सर्वाधिक राहिल्या. त्यामुळे तो षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या सजली. शिवम पाटील यांना संधी आहे. नितेश घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात आपण शिवम. पहिला बॉल खोलवर गतीचा हा बॉल. एक झाली. दुसरीचा प्रयत्न हा तू मै करता करता पूर्ण केली आहे. तालमेल चांगला झाला. शेवटच्या सराला कॉल हा उपयुक्त ठरला. तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक धावसंख्या किती महत्वाची आहे. शेवटच्या क्षणाला एका धावसंख्येनं फार बदल पाहायला मिळतात आणि त्यानंतर या मॅच मध्ये ती जाणीव ठेवून या मॅच मध्ये साताराची टीम एक धावसंख्येकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहे. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन केलं होतं. फील्ड चांगली झाली आहे. शेवटच्या क्षणाला हातवारी केले आणि एका हाताने हा बॉल फील्ड केलाय. पुन्हा सिंगल आली आहे. सिंगलला हलवारपणे धावफलक 12 पर्यंत वाटचाल करतोय. एक षटक 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत 12 झाल्यात. आज बहुतांश क्रिकेट सेम लेवलला राहिलाय. आपण 10 टीम पाहिल्या आज आणि 10ही संघांमध्ये टॉप स्कोरिंग मॅची पाहायला मिळाला नाहीये. 57 आजचा सर्वोत्कृष्ट स्कोर आणि त्यानंतर म्हणजे आज गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. शिवमचा हा बॉल टॅपिंग क्रिकेट सरळ चालला. लॉंग ऑन वरून फील्ड करतोय. क्षेत्ररक्षक आला. रनआउटची दाट शक्यता आणि इथून मात्र पंचांचा बोट आकाशाला. फलंदाज होईल पहिला. जी नको होती विकेट ती मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. शिवम पाटील हा गोलंदाज आहे. अप्रतिम बॉल. लेंथ अँड लाईन वरती विचारपूर्वक गोष्ट करून पोषक बॉलिंग फेकण्यामध्ये शिवम याची ओळख आहे आणि ती आज तो करताना पाहायला मिळतो पिचवरती. आणखी एक निर्धाव बॉल. फटका चांगला. कॅच होती हातामध्ये आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार. येतोय नशिबाचा चौकार. आणि तिथून मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. 4 धावसंख्या आल्या. हा व्हॉलीबॉल जोरदार फटका. रॉकेट शॉट. बॉल चाललाय सीमा पार. ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं स्ट्रेट हिट. 4 रन्स. आणि त्यानंतर 2 चौकार पाहायला मिळाले.
दोन चौकारांना आतापर्यंत धावफलक पाहायला मिळते. 21 धावसंख्या. धावसंख्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. चला आपण टी टाइम सुद्धा करूया मंचावरती. चला पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. 21 धावसंख्या पाहायला मिळतात. आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा निशी, त्यानं पहिलं षटक चांगलं फेकलंय. स्लोअर बॉल होता, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटच्या रडारमध्ये तितक्या क्षमतेने आला नाहीये. एकच धावसंख्या पाहायला मिळेल. एका धावसंख्येनं आतापर्यंत 22. निशिकांत शेवटच्या बॉलवरती चुकी केली होती. शॉर्ट पिच बॉलवरती आपण कल्पेश पाटीलचा षटकार पाहिला आणि त्यानंतर कल्पेश पाटीलनं चांगली चमकदार सुरुवात दिली आहे 17 टीला. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, जजमेंट चुकलाय आणि इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. बॅटची लिडिंग एज होती, फार चांगली संधी होती आणि थोडक्या फरकानं मात्र हा कॅच ड्रॉप झाला. तिसरं षटक चालू आहे आतापर्यंत आपण पाहतोय. निशी हा दुसरं वैयक्तिक षटक हातोलतोय. फटका चांगला आहे, ऑन साइडला चालला, क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतात फटक्या मागे, दमकम थोडा कमी पाहायला मिळाला. एक धावसंख्या. मग सिंगल वरती सुद्धा भर दिली जाते. फक्त मोठे फटके येतं न येणं हा क्रिकेटचा एक भाग आहे खेळत असताना, परंतु त्याहून अधिक धावसंख्या वाढवणं आणि स्कोर कार्ड बिझी ठेवणं हे एक चांगलं कार्य आहे आणि ते 17 टीम करत आहे. फटका चांगला हवेमध्ये आहे. यस, यावेळी जजमेंट परफेक्ट झालं. रनिंग कॅच, फलंदाज होतील झेलबाद. याला पाहतोय. 17 टीमच्या वाटेला जेवढी बॅटिंग आली ना, 60 ते 70 धावसंख्या उभारण्याचा त्यांचा मानस होता आणि तो मानस आता मात्र इथून कठीण वाटायला लागलाय, कारण 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अवघ्या 23 धावसंख्या धावफलकावरती आहेत. परंतु याही आजच्या दिवसामध्ये, याच्या रजनीमध्ये या पोषक ठरल्यात, कारण आपण 47 धावसंख्या सुद्धा पाहिल्या. त्यानंतर 57चा हायस्ट स्कोर आहे. टीम बांधपाडा खोपटे हे खूप वर्षानंतर आपण रजनी क्रिकेटमध्ये त्यांना पाहतोय. बांधपाडा खोपटे या टीमला चांगला परफॉर्मन्स केला पहिल्या मॅच मध्ये, अगदी दणदणीत विजय सुद्धा मिळवला. हा बॉल चांगला आहे, संयम राखलाय, स्वतःला सावरलाय, समजावलाय आणि तिथून मात्र संयमी फटका. एकच धावसंख्या. निशीची पेशकश अलगच आहे. तो प्रत्येक बॉलवरती व्हरायटीज आहे. तो प्रत्येक बॅट्समनला चेकिंग चालू आहे त्याची आणि तिथून मात्र अनेक वेगवेगळ्या शैलीनं बॉल टाकतोय. चांगला अँगल निवडून गोलंदाजी करतोय निशी. आई बॉल चांगला कट केला, गॅप सिलेक्शन होतं परंतु नाहीये. क्षेत्ररक्षक तिथं पुन्हा एकदा उपलब्ध आहेत. एकच धावसंख्या मिळेल. या षटकात सिंगल वरती जास्त भर राहिलाय. पहिल्या षटकामध्ये दिल्या 9 आणि या षटकामध्ये आल्या 4. टोटल धावसंख्या दिल्या 13 आणि दुसऱ्या षटकात आल्या 12. टोटल रणसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीम 17 टीम आतापर्यंत 2 बाद 25.
तो फलंदाजांना पॉवर प्ले होईल तिसरा, आणि तो होतोय की काय हे पाहूया आपण. कारण आतापर्यंत 3 षटकं संपलेत, 25 वरती 2 गडी बाद झालेत. हा चौथा षटक आहे. गोलंदाजा यश घरत, बारची लिडिंग एज क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र कॅच सुटली आहे. 50% चान्स होता आणि 50-50 चान्स ज्यावेळी असतात ना त्याचा 100 कन्वर्ट करायला तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न इथून मात्र दिसले नाहीयेत. त्यामुळे कॅच सुटली आहे. पुन्हा सिंगल पाहायला मिळाली आहे. सिंगल आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 26. 26 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावर असताना हाही फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या माध्यमातून किलून काढलाय. अगदी गुरुंगल्या करत बॉल चाललाय. फंबल झाले होते परंतु नाहीये. सिंगल वरतीच भर पाहायला मिळते. पा आणखीन एकदा फंबल. इथून मात्र 3 धावसंख्या पूर्ण झाल्याचा इतका वेळ फलंदाजाकडे उपलब्ध होता. धावसंख्या 27. 3 षटक 2 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत 27. 2 गडी बाद झालेत. 2 महत्वाचे गडी परतल्यानंतर धावसंख्येवरती परिणाम, परंतु हा परिणाम जास्त काळ टिकणार नाहीये. कारण मी अजून थांबलो नाहीये आणि मी थकणारही नाहीये. हा ठोकलाय पठ्ठ्यानं षटकार. बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु गोलंदाजाला मात्र बोलून घेतलं. बेमिसल टायमिंग षटकार ठोकला. क्लासिक बॅटिंग. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अधिकतम बाहेर पिचिंग केलाय. वाईट बॉल येईल. या इनिंग मधला हा पहिला वाईट आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला चौथा षटक पाहायला लागला वाईट साठी. त्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चौथा षटक पाहायला लागला वाईट साठी. आणि याही मॅच मध्ये म्हणजे सराव खूप चांगला आहे. आजच्या लॉर्ड्स मधील जे टीम आहेत त्याचा सराव चांगला पाहायला मिळतोय. हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑफ ला फील्ड आहे. एक झाली. दुसरीचा प्रयत्न खराब थ्रो. इथं मात्र रॉकेट थ्रो ची गरज होती. जितका काल कल्पेश हा फलंदाज स्ट्राईक वरती राहणार ना तिथून मात्र धावफलक बिझी राहणार आणि ते राहिलंय आणि ते आतापर्यंत करून दाखवलं बॅट्समन कल्पेशनं. 14 बॉल वरती 27 वरती खेळतोय आणि टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 36. 2 बाद 36. 36 फॉर 2 लॉस. हा फटका चांगला आहे. एलिव्हेशन मिळालंय का या फटक्यावरती? हो यस. क्लिअर केलाय बॉल. लॉंग ऑनच्या दिशेने येतोय कल्पेशच्या बॅट मधून. हा एवट जोडी कल्पेश केतन सिक्सर. चौथ्या षटकातील एक बॉल बॅलन्स आहे आणि इथून मात्र धावसंख्या असताना पाहायला मिळतात. आता मात्र टार्गेट कडे वाटचाल चालली आहे 17 टीची. आणखीन एक फटका तसा केल्याचा प्रयत्न. पंचाचा बोट वरती झाला. इट्स आउट. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात जो कल्पेश दमदार फलंदाजी करत होता तो कल्पेश होणार बायचीच्या स्वरूपात आउट.
पहिला बॉल वेगवान बॉल होता, ऑन साइडला खेळून गेला, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चालला, क्षेत्ररक्षक सिंगल झाली, डबलचा प्रयत्न, रनआउट होतील का, परंतु नाहीये. नशीब बलवत्तर, एकीचं रूपांतर दुसरी मध्ये आणि 2 धावसंख्येने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतील 44. 44 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर प्रोग्रेस इन लास्ट ओव्हर. इनिंग मधील शेवटचा षटक आहे. शेवटच्या ओव्हर आपण पाहतोय. राकेश हा गोलंदाज आहे, त्याच्या पहिल्या बॉल वरती 2 धावसंख्या. स्पोर्ट्स स्पिरिट पहा. यष्टिरक्षक आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतोय, पण आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तीच मानसिकता आहे, ती माणुसकी आहे आणि ती पाहायला मिळाली डोंगरी टीमच्या यष्टिरक्षकाकडून. 44 झाल्यात, 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 1-2 हिट आले तर टफ स्कोर होऊ शकतोय. फटका केल्याचा होता, ऑन साइडला बॉल चाललाय, ऑफ साइडला म्हणजे मारायचा होता दिल्लीला आणि बॉल चाललाय गल्लीला. 1 धावसंख्या येईल, एका धावसंख्येनं 45. 45 रन्स ऑन बोर्ड. 45 झाल्यात. बॅट्समन आपण पाहतोय ज्यानं आतापर्यंत सिंगल डबल वरती जास्त भर दिलाय. कल्पेश पाटीलचे बॅटिंग आणि त्यानंतर दमदारपणा पाहायला मिळत नाहीये. आणखी एक चिकी सिंगल झालीय. मिड विकेटला बॉल होता, फील्ड केला, त्यानंतर 1 धावसंख्या आली आहे. 46 धावसंख्या. 46. अजून 3 बॉल बॅलन्स आहेत. डोंगरी 11 डोंगरी राकेश आपण पाहतोय, अनेक सारी क्रिकेटची वर्ष कारकीर्द राहिली त्यांची. हा फटका खेळायचा होता, रनआउटची शक्यता परंतु नाहीये. 22च्या स्वरूपात 1 धावसंख्या येईल. चांगली बॉलिंग आहे, लेंथ चांगली आहे, बॉलिंग मध्ये वेगवानपणा आणि त्या वेगावरती आता मात्र फलंदाजांना शांत केलं. आपण टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मिडल ऑर्डरला ते काम करता आलं नाहीये, मोठे फटके खेळता आले नाहीत आतापर्यंत. हा शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला चाललाय, फिल्डर आहे तिकडे, फील्ड करेल. 1 झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र थांबवलाय. शेवटच्या बॉल वरती एखादा मोठा फटका लागेल या आशेनं इथून मात्र संधी निर्माण केली आहे. 1 धावसंख्या आली आहे आणि धावसंख्या झाल्यात 48 रन्स. 48 झाल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील फक्त 5 धावसंख्या, 6 धावसंख्या दिल्यात. बॉल हिट केलाय, सीमारेषेकडे चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फील्ड करतील. 1 झाली, दुसरीचा प्रयत्न आणि तीही पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करतील का, परंतु नाहीये. पहिली इनिंग इथे थांबली आहे. धावसंख्या झाल्यात 50 आणि करायच्या आहेत 51. म्हणजे जरी 50 नंतर षटकार जरी ठोकला तरी या मॅच मध्ये 57 हा सर्वोत्कृष्ट स्कोर राहिला. आणि आपण खोपटे टीमला करूया कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मिळते पुढच्या सामन्यासाठी. बाय. मोबाईल फिरायला
जो काही निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी त्वरितच करायची आहे आणि त्यानंतर या मॅचला ताबडतोब आपण सुरुवात करूची आहे. तर आपण झाल्यात धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये 50 करायचे आहेत. 51 टीम बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. डोंगरी 11 डोंगरी त्यांच्या विरुद्ध 17 टीम. इनिंग मध्ये झाला बदल. आपण आवाजामध्ये करूया बदल. मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया कॉम बॉक्स मध्ये उरणचा लाडका आवाज संयमजी घरत. थँक्यू सो मच प्रियालजी पाटील सरना आपण ऐकलात. हॅलो आवाज दे थोडा आवाज दे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चला मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे डोंगरी 11 डोंगरी आणि त्यांच्या विरोधात 17 या दोन संघांमध्ये आपण ही मॅच अनुभवत्या आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. 5वी मॅच आणि सर्वाधिक स्कोर राहिलाय तो म्हणजे बांधपाडा खोपटे टीमचा आणि ते पुढच्या फेरीसाठी दाखल झालेत. त्यामुळे पुढील मॅचचा आपण टॉस देखील केला. एकीकडे मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात श्रीराम फुंडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित सर्व खेळाडूंचा प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करेन आणि जाऊया लगेच मॅचच्या दिशेनं जिथे 51 बनवायचे आहेत. या मॅच मध्ये कोण जिंकेल इथे प्रत्येक खेळाडूला हेच सांगेल रख हौसला और मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर और समंदर भी आएगा, थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोण जिंकेल इथे ही पहिली मॅच एकमेकांच्या विरोधात खेळतात 17 टीम आणि डोंगरी 11 डोंगरी पाठलाग करायचा डोंगरी टीमला 51 धाव संख्येचा आणि या धावा रोखायच्या आहेत 17 टीमला देखील. महत्वाची स्पर्धा तुम्ही अनुभवता. उरणच्या नगरीमध्ये वसलेले मोठी जुई गाव आणि एक मोठी स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप मोठी जुई आयोजित नव्या आणि यशिता प्राईम प्रॉपर्टी चषक आमचे निलेशजी पाटील, केतनजी पाटील, कल्पेशजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला ऑर्गनाइज करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन धनेश येताना पाहायला मिळेल आणि बॅट्समन आहेत एकीकडे यज्ञेश आणि त्याच्या सोबतीला राकेश. पहिला बॉल टप्पा टाकलाय, मागे चाललाय बॉल, मागे चाले खराब फिल्डिंग, लॉंग स्टॉप फरार. पहिला धावांचा श्री गणेश करणारा चौकार. फ्रेंड्स ट्रॉफीचा थरार तुम्ही पाहताय. प्रचंड चांगल्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी. रात्रीच्या जवळजवळ आता 12:30 वाजतायत तर देखील प्रेक्षक घरी जायचं नाव घेत नाही कारण ही स्पर्धा सर्वांच्या प्रेमात पडली आहे आणि इथे देखील फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने टोलावलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार. दोन बॉल मध्ये 2 चौकार आले. दमदार स्टार्ट. इथे बॉल चांगला अगदी यॉर्कर पाहायला मिळाला आणि याच गोष्टीची चर्चा व्हायलाच लागली की डॉट बॉल महत्वाचे राहतील कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही फक्त 50 काढल्यात, 51चा पाठलाग. राकेश बरीच वर्ष आम्ही डोंगरी टीम कडून सातत्याने एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. अगदी 40+ हा खेळाडू नामांकित बॅट्समन आहे. पुढे आले आणि त्याच्यानंतर जागा बनवली आहे. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल न त्याच रिझन मध्ये पाठवलाय बॉल. आणखीन एक चौकार. कमालीचे फटके, अगदी स्किलिंग शॉट तो खेळतोय आणि गॅप त्याला वारंवार मिळाले. मागील 4 बॉल मध्ये 3 चौकार. आता त्याचं कारण आहे अगदी प्रेशर वाढवलाय गोलंदाजावरती. प्रति ओव्हर फक्त 10 खर्च करायच्या होत्या, इथे 4 बॉल मध्येच 12 दिल्यात. आपलं टेन्शन वाढल्या. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फुल टॉस बॉल. फटक्यामध्ये आहे वजन,
धावा मिळतील अर्धा डझन. बॉल मध्ये 18 मोजल्यात. चला बॉल चेक करा खेळाडू. चला एक बॉल आणखीन चॉईस करून ठेवा आपण, कारण तो गेला तर लगेच दुसरा घेता येईल. कारण वेळेवरती स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची आहे. रात्रीचे 12:32 पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. याच्यानंतर आणखीन टोटल 4 मॅचेस आहेत आणि त्या कदाचित 3 ओव्हर्स. जरी कमी ओव्हर्स असल्या तरी देखील टाइम फार वाढत चालला. आज देखील असं वाटतं की 3 जरूर वाजतील. काल पहिली रात्र आणि जवळजवळ 4 सव्वा 4 वाजले. आज 10चा पोल आहे, जी आपण अपेक्षा केली की कमीत कमी 2:30 वाजेपर्यंत स्पर्धा संपायला हवी. 2:30 वाजेपर्यंत स्पर्धा पूर्ण करायची आमचं हे ध्येय राहिले आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळे विनंती करतो खेळाडूंना थोडे फास्ट केला आणि चला बॉल चॉईस लवकरात लवकर करून घ्या. 2 चॉईस करून ठेवा बॉल. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. आमचे आज कॅमेरामॅन पाहायला मिळतात. साहिल पाटील मोठे भिंगार पनवेल, विघ्नेश पाटील मोठे बोम आणि कौस्तुभ मोरे खारपाडा पेन. ते आज 3 कॅमेरामॅन उत्तमरित्या कार्य साधत आहेत. त्यांचा मी विशेष कौतुक करू. आणि आमचे मित्र सूरजजी पाटील यांचा उरण टेनिस क्रिकेट चॅनल अगदी 8000 सबस्क्राईबचा टप्पा आताच क्रॉस झालाय स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया आपण विशेष अभिनंदन. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे ओव्हर्स कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला राकेशचा, ज्यानं धावा काढल्या तब्बल 18 धावा. साठी 33 धावेची आवश्यकता. 24 बॉल 33 धावा. परिस्थिती जेव्हा 17टी टीम विरोधात जाते ना, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. कारण संघर्षातूनच आता आपल्याला हा सामना जिंकायचा. मागील 6 बॉल मध्ये काय घडलंय हे विसरून आता नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागेल. असं म्हणतात की जिंदगी साहब या उलझोगे नाही तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नाही तो निखरोगे कैसे. मॅच अद्याप संपली नाहीये, त्यामुळे संघर्ष व्हायला हवा. 24 बॉल 33 ची आवश्यकता. गोलंदाज आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ स्लॉप केलाय. ओ स्वीप करत असताना फटका. खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा बिग सिक्सर. आउटफील्ड फास्ट आहे. रोखणं बनले कठीण. ओ क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले. लाजवाब फिल्डिंग म्हणूया आपण. क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील पाहायला मिळाला. पायाचा वर्क, पायाने अडवलाय बॉल. धावा मिळतात 2. प्रशांतजी पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकाल. त्यांचं आगमन आत्ताच झालं. सहर्ष स्वागत आपलं देखील. इथे 2 मिळाले धावा. मागील बॉलवरती असं वाटलं की 4 मिळतील. तू प्रयत्न केले खेळाडून. मागे काय सोडलंय बॉल आणि तिकडे पहा चुकी केली फिल्डरनं. मागील बॉलवरती फिल्डिंग आम्ही चांगली पाहिली आहे, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण. अंपायर डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया जरूर घडले काय. आणि इथे पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल.
असे आमचे थर्ड अंपायर टीव्ही अंपायर सांगतात आणि त्यांना सांगितलं या बॉलवरती 4 धावा मिळतील. 4 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. 30 धावा अवघ्या 9 बॉल मध्ये बनवल्यात. व्हेरी गुड बॅटिंग डोंगरी 11 डोंगरी टीम. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. अगदी तुटून पडलेत गोलंदाजांवरती. स्विचिट करण्याचा प्रयत्न खेळाडू कक्षामधून वेगवेगळे आवाज येतात की या बॉलवरती देखील फटका चाललाय आता. काल आम्ही आमच्या धाकटे जुनगरीमध्ये स्पर्धा पाहिली. स्टंप माईक खेळाडू काय बोलतात ते घर बसलं देखील प्रेक्षकांना कळत होतं. इथे फुल टॉस बॉल स्वीप केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. टाळ्यांचा गजर सुरू आहे. आणखीन 4 धावा. मिळाले. तंत्रशुद्ध फटकेबाजी मनगटामध्ये ताकद देखील तेवढीच आहे आणि कौशल्य देखील. क्रिकेट अगदी शक्तीचा आणि बुद्धीचा देखील खेळ आहे. जर शक्तीचाच खेळ असता तर या क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी जॉन सेना बतिस्टा ग्रेट खली सारखे खेळाडू पाहायला मिळाले असते. त्यामुळे क्रिकेट शक्तीचा खेळ नसून अगदी बुद्धीचा देखील आहे आणि ती बुद्धीची कौशल्यता पाहायला मिळाली. बॅट्समन कडून फुलटॉस बॉलला स्वीप केला आणि सॉफ्ट हँडनं इथे 4 धावेसाठी पाठवले चौकार. चांगली बॅटिंग करतायत बॅट्समन यज्ञेश. इथे वेगवान बॉल आता लाईन चांगली आहे त्यामुळे बॉल येईल डॉट आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील बोल बाला राहिला डोंगरी 11 डोंगरी टीमचा. कुठल्याही प्रकारची विकेट्स नाहीये आणि धावफलकावरती धावा आहेत 17.00 च्या सरासरीनं बिनबाद 34 धावा. खेळाडूंना पाहिलंय त्यामुळे जिद्द चिकाटी परिश्रम ही भाषा तुम्हाला आता बोलावी लागेल. मागील ओव्हरमध्ये देखील बऱ्याच रन्स आल्यात त्यामुळे आता पारडं अगदी जड जरी असलं तरी इथून कमबॅकची गरज आहे. 2-3 विकेट्स एका कमी धावसंख्येचं षटक मॅच टर्न व्हायला वेळ लागणार नाहीये. मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. त्यामुळे प्रयत्न सोडून चालणार नाहीये. आता रडायचं नाहीये तर लढायचं या युक्तीनुसार आता गोलंदाजी करायची ती म्हणजे 17 टीमला 18 बॉल 17 आवश्यकता. या टीमचा वेगवान गोलंदाज आनंद गुप्ता आला षटक क्रमांक 3. पहिल्यांदाच तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न त्याला चांगली गोलंदाजी हाताला बी लागेल. टप्पा टाकलाय बॉल क्षेत्ररक्षक तैनात द्या तिथे देखील बॉल सोडल्या. अशा फिल्डिंगने तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. परिस्थितीनुसार तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागेल. फिल्डिंगचा दर्जा फिल्डिंगचा स्टँडर्ड फिल्डिंगची गुणवत्ता ही कुठेतरी चुकीची राहिली आहे. या गोष्टी बऱ्याच वेळा घडल्या. मगाशी देखील मागे फिल्डिंग खराब झाली होती. इथे देखील त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. आता समीकरण येणारे 17 बॉल आणि अवघ्या 16 ची आवश्यकता. 17-16 समीकरण. बॅकफुटला गेले गॅप मध्ये खेळतात यज्ञेश. चांगला फटका 2 खेळाडूंना धावलं अगदी दोन्ही खेळाडू धावत सुटले परंतु बॉल थांबला नाहीये. सीमा पार 4 रन. धावेची आवश्यकता. याच्यानंतर पुढची मॅच 3 षटकांच्या दोन्ही संघाचे कर्णधार. चला लक्ष असू द्या आपण तयारीत राहा. मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात श्रीराम फुंडे. इथे विकेट्स मिळाले उशिरा का होईना परंतु यश मिळाले आता गोलंदाजांना आणि इथून पहिला खेळाडू बाद होईल यज्ञेश. बॅक टू पॅव्हेलियन.
चांगली बॅटिंग करून यज्ञेश परतलेत. अगदी लाजवाब फटकेबाजी, चांगले स्ट्रोक यज्ञेशनं ठोकले आणि आता अवघ्या 12ची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तिकडे प्रेक्षकांची गर्दी बघा किती आहे. अगदी ते हौशी नवशी प्रेक्षक एकीकडे क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि बऱ्याच गोष्टींकडे त्यांचं लक्ष राहिलं. त्यांचं आम्ही स्वागत करू. मैदानाच्या अवतीभोवती चांगलं वातावरण, क्रिकेटचा गेम जो सुरू आहे मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. डोंगरी आणि त्यांच्या विरोधात सातारा टीम 12ची आणखी आवश्यकता, त्यामुळे पारडं जड आहे डोंगरी टीमचं. टॅप केलाय बॉलला, ऑन साइडला चाललाय बॉल. वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू तैनात द्या. सुरुवातीला थोडेसे फ्लंबल झाले परंतु चांगली फिल्डिंग म्हणूया आपण. रन्स मिळते एक. आनंद कदाचित पहिल्या षटकामध्ये का आला नाही, पहिल्या ओव्हरमध्ये देखील नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये देखील हा प्रश्न पडला की आनंदला कुठे ठेवलाय, कारण या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. 4 बॉलमध्ये फक्त त्यानं 6 दिल्यात. एक खेळाडू देखील बाद केला होता, त्यामुळे लवकरात लवकर प्रमोट करणं हे गरजेचं होतं. कॅप्टन बॅकफुट वरती गेले, टप्पा टाकलाय बॉल, पिक केलं लवकर. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे खेळाडू कुणी नाहीये, त्यामुळे धावा मिळतील 4. सामन्यामध्ये आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावेची आय थिंक आवश्यकता. 51चा पाठलाग. मयूर स्मृती सुरुंगपाडा संघाने नाणेफेकी जिंकले. चला वैभव, जो काही डिसिजन असेल तो लगेच कळवा आमच्यापर्यंत, कारण प्रतिस्पर्धी टीम अलर्ट राहील आणि वेळेवरती आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. 3 षटकांची मॅच आहे पुढचा सामना आणि 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं दिली जातील. गोलंदाज तयार. आनंदचा पुढचा बॉल पुढे टाकला. बॉल बॅटची एज लागली, त्यानंतर पायानं पुढे गेला, लोटला बॉल. यस, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. तिथे देखील पुन्हा खराब फिल्डिंग. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये तुम्ही पाहताय या 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 46 धावा आणि अवघ्या 5 धावेची आवश्यकता. राहिले तब्बल 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावा. एस डीजे या मॅचला एन्जॉय करतात आमचे मित्र चिंट्या रेड्डी नागाव, यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करू. 12 बॉल 5 ची आवश्यकता. कुणाल पाटील हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये आलाय. 12 चेंडू आणि 5 धावा. पुढची मॅच मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम फुंडे. पुढच्या मॅच मध्ये देखील सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण बाय देऊ, ही सूचना आपण अगोदरच खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. सर्वाधिक जास्त स्कोर राहील तो संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. पुढची मॅच फार महत्वाची आहे आणि ती जिंकण्याबरोबर जास्त धावा काढणाऱ्या संघाला चान्सेस जास्त आहेत, आणि तो संघ खेळेल शेवटची मॅच. त्यामुळे पुढच्या 2 मॅचेस व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या मॅचेस असतील 3-3 षटकांच्या. कोपटे टीमला बाय मिळाली जे पहिली मॅच खेळले. सर्वाधिक मोठा स्कोर आय थिंक 57 त्यांचा राहिला आणि ते हाय स्कोरर बनले या स्पर्धेचे. कमी गतीने टाकल्या, इथे गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण कुणाल पाटीलला पाहू शकाल. चला अगदी आमचे स्कोरर 47 धावा फलकावरती. एक खेळाडू बाद. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बाईक मिळणार आहे. पहा किती चांगली अगदी बाईक आहे. आणि टॉप 4 आजच्या दिवसाच्याच धावा काउंट. प्रत्येक दिवसाच्या एक दिवसाच्या धावा सुपर 4 मध्ये सेमीफायनल फायनलच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार.
सेमीफायनल आणि फायनलच्या धावा आपण ग्राह्य धरणार नाही आहोत. त्यामुळे एका रात्रीमध्ये जेवढ्या तुम्ही धावा काढाल त्याच धावा तुमच्या दमदार सिरीजसाठी बाईकसाठी ग्राह्य दिल्या जातील. बेस्ट बॅट्समन बॉलरसाठी देखील सायकल आहे. लॉफ केलाय बॅटच्या रडार मध्ये. इट्स अ विनिंग स्ट्रोक. मॅच फिनिश केलंय. डोंगरी 11 डोंगरीने जिंकलाय हा सामना. त्यांचं करूया आपण मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी 17 टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा सुपर डुपर हिरो राकेश